मागच्या वेळेला भरभरून मतदान देऊन ज्या खासदारला आपण निवडून दिलं, गायकर साहेब तुमच्या गावात किती वेळा आले? निवडणुकीच्या आधी पण नाही, नंतर पण नाही. आधी पण नाही, नंतर पण नाही, म्हणजे 5 वर्ष झाले आले नाही. मतदान मागायला पण नाही आले. आणि चिलेवाडीला आलेच नाही, राजूर पण इकडे आलेच नाही. आणि इकडे याला आईनेवाडीला, आईनेवाडीत आहेत कोणी तर आले का? नाही आले का? इकडं मुथाळ्याला नाही, कोपरे मांडव्याला दत्तक घेतले, एकदा फिरायला आले होते, मी बरोबर होतो ना. तर मला एक गोष्ट अशी सांगायची तुम्हाला, ज्या माणसाला आपण निवडून दिलं, हुशार खूप आहे बबन तांबे साहेब, बोलायला एकदम पोपट, बोलायला एकदम पोपट, दिसायला देखना, पण आपल्या काही कामाचा नाही. या गावातच नाही तर ज्या ज्या गावांचे नावं घेतली त्यामध्ये सगळीकडे कोट्यावधी रुपयांचे काम आहे. हे महायुतीच्या सरकारने आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं. एवढंच नाही तर भैरनाथाकडे जाणारा जो नदी ओलांडायला लागायची, मला आठवते तेव्हा बाळासाहेब दांगट साहेबांनी पाईप दिले होते, त्याच्यावर मुरुम टाकून जाण्याचा मार्ग केला, बरोबर की नाही? अख्खं गाव दांगट साहेबांच्या मागे उभं आहे. त्यानंतर आढळराव दादांनी 5 लाख रुपये देऊन त्याचे दुरुस्त केली होती की नाही? आता तब्बल 6.5 कोटी रुपयाचा पूल आपण तिथं करतो. आणि तरी सुद्धा मला आश्चर्य वाटतं की या गावचे काही महाभाग असं म्हणतात आमचा पूल अमोल कोल्हेने केला. अहो 5 वर्षात एकदा तरी भैरनाथाला आलते का? या भैरनाथाचा आशीर्वाद जेवढा जोरात आहे त्याचा शाप पण तेवढं जोरात आहे, एवढं लक्षात ठेवा. शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, शेतकऱ्यांचा कळवळा आम्हाला आहे. कांद्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा झाला तेव्हा सरकारला त्याची माहिती मिळण्यासाठी आम्ही आंदोलन केली होती. मागे आपण उतरलं आंदोलन केलं होतं, तुम्ही सगळे होते तेव्हा. होते का खासदार कोल्हे? होते का? मग आत्ताच काय कळवळा? आता निवडणूक आली ना, म्हणून आम्ही काही निवडणुकीपुरतं येत नाही. या गावात जेव्हा वादळ आलं त्या वादळाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी, पंचनामे करण्यासाठी याच ग्रामविकास मंडळाच्या कार्यालयामध्ये आम्ही बसून पंचनामे करत होतो, शेतीची पाहणी करत होतो. जेव्हा जेव्हा अतिवृष्टी आली, काही संकट आले तर तुमच्यामध्ये उभं राहण्याचं काम आम्ही केलं. अहो जे कोपरे मांडवे गाव अतिदुर्गम भाग आहे, तिथं आम्हाला मांडवीचा बंधारा करायचा आहे. मी परवा त्या गावांनी गेलो होतो, मुताळा गेलो होतो, तिकडे गेलो होतो. ते म्हणजे ज्यांनी दत्तक घेतलं त्यांनी काही केलं नाही. शिवाजी दादा आढळराव पाटलांनी आम्हाला इथं टँकर दिलं आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, कोपरे मांडवेचा जो बंधारा करायचा तो काही तांत्रिक अडचणीमुळे अडलेला आहे, पण खास बाब म्हणून जर कोण पूर्ण करू शकतो तर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाशिवाय दुसरा कोणीही करू शकणार नाही. आणि मी त्यांनाही सांगितलंय की त्या 4 गावांमधल्या प्रतिनिधींना घेऊन आम्ही दादा आणि फडणवीस साहेबांकडे मीटिंग घेणार आहे. तो मार्ग लवकरात लवकर आम्ही पूर्ण करून तो मार्ग त्या बंधाऱ्याचा काढू की जेणेकरून ते गाव पण सुजलाम सुफलाम होतील. ही सगळी माणसं कामं करणारी माणसं आहेत, तुमच्यामध्ये राहणारी माणसं आहेत, तुमच्यासाठी काम करणारी माणसं आहेत. या गावात जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या प्रत्येक वॉर्डमध्ये काम करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आमच्या सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्यांपासून जे जे काम सांगितलं ते पूर्ण करण्याचं काम केलं. पण आता डोक्यात काही लोकांची हवा घुसली, नाही असं करायचं तसं करायचं. आता जे म्हणतात ना असं करायचंय, इथून पुढच्या कामं तिकडच मागायची. परत काय आडलं नडलं तर इकडं परत यायचं नाही.
आम्ही काम करणारे माणसे काम करूनच पुढे जाणार. आजची एक गंमत सांगतो तुम्हाला. दादा एक 2 मिनिटं वेळ घेतो फक्त. आज छाननी होती पुण्याला. पुण्याच्या छाननीमध्ये एक दुसऱ्या उमेदवारांनी डॉक्टर अमोल कोल्हेंच्या फॉर्मवर हरकत घेतली. हरकत काय घेतली? त्यांनी फॉर्ममधले जे प्रतिज्ञापत्र जोडले ते खोटं आहे. मग का खोटं काय काय विचारलं. ते म्हणले त्यांच्यावर एका ठिकाणी गुन्हा दाखल होता, त्यांनी ती माहिती दडवली, त्याच्यावर केस चालू झाली. दादांना फोन आले की असं झालंय. दादा म्हणले आपण त्याच्यात पडायचं नाही. जे काय करायचं मैदानात करायचं, रणांगणात करायचं. लोक माझ्यावर आहेत, आपल्या कुठल्याही प्रतिनिधीने त्याच्यामध्ये पडायचं नाही. निवडणूक आयोगाने फॉर्म वैध केला तेच चांगलं झालं. नाही तर म्हणले असते आम्ही असं झालं असं तसं झालं असतं, काहीतरी वेगळ्या पद्धतीने नाना बोलले राहिले असते. पण आश्चर्याची गोष्ट काय माहिती का, फॉर्म वैध झाले, त्याची सोशल मीडियावर पोस्ट टाकली, आमचा फॉर्म मंजूर. फॉर्म मंजुरीच्या कोणी पोस्ट टाकलेत का आतापर्यंत? तुम्ही बघा का नाही? आतापर्यंत ते काय म्हणायचे, खासदाराचं काम दशक्रियाने माहिती करण्याचं नाही. त्यांनी महिनाभरापूर्वी एक दशक्रिया केली, त्या दशक्रियेची पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली. आपण कोण टाकतो का दशक्रियेची पोस्ट? टाकतो का? आम्ही लोकांच्या विकास कामासाठी जे काही करतो, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी जे गेलो त्या पोस्ट टाकतो. अशा पोस्ट टाकत नाही. तो फक्त सोशल मीडियाचा खासदार आहे, बोलका पोपट आहे, पण आपल्या कामाला येणारा नाही. ज्या बबनदादा कुलवड्यांनी ठीक आहे आमच्या विरोधात होते, शिवसेना त्यांनी वाढवली, पण समाजामधलं काम त्यांनी इतकं मोठं केलं. त्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला त्यांचा जेव्हा जीव गेला, अख्खा परिसर धायसा मोकून रडला का नाही रडला? त्याच्या दशक्रिया विधीला आम्ही सगळे बोला झालो, तालुक्यातले सगळे नेते होते. हा होता का नव्हता? एवढी पोस्ट टाकायची हाव आहे दशक्रियाची, याची त्याची. जो माणूस समाजामध्ये सारखा कार्यरत राहतो, चांगलं काम करतो, यांच्याकडे बघायला वेळ नाही. जो माणूस आमच्या सुखदुःखात नाही, आमच्या लोकांचे अश्रू पुसत नाही, नुसत्या बाता करतो, भाषण करतो, तो आम्हाला मान्य नाही. आणि इथून पुढं त्याला वटणीवर आपल्याला सगळ्यांना आणायचंच. आम्ही पण होतो काही काळ त्यांच्याबरोबर, पण माणूस खोटा आहे, फेक आहे, डुप्लिकेट आहे, डमी आहे, ये ओरिजिनल आहे. 15 वर्ष खासदार होते, आमच्या विरोधी पक्षाचे शिवसेनेचे खासदार होते. वल्लभ शेठ यांचे मित्र. वल्लभ शेठनी राजकारणात काही कसर सोडली नाही, ठणकून बारी करायचे, यांच्या विरोधात लढले. यांनी पण काही कसर सोडली नाही, ठणकून बारी करायची. पण मैत्रीचं नातं होतं. तसं माझंही मैत्रीचं नातं आत्ताच्या खासदाराबरोबर आहे. मैत्रीच्या बाजूला, पण ओरिजिनल माल बाजारात पुढं जाणार, डुप्लिकेट माल घरीच बसवणार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. शिवाजी दादा